जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की करावे तसे भरावे लागते आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की हा नियतीचा, निसर्गाचा आणि परब्रह्माचा नियमच आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की आपण जे काही वागतो, जे काही आपण कर्म करतो, ते कर्म परत त्या कर्माची परतफेड आपल्याला पुढच्या जन्मे वगैरे नसते, तर ह्या जन्मात आपल्याला त्या कर्माची फेड करायची असते आणि आपण सगळेजण भोगूनच पूर्णपणे होईपर्यंत या जन्मातून आपली सुटका होत नसते आणि म्हणूनच याला प्रारब्ध म्हणतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की आपल्या कर्माचे गाठोडे हलके करायचे असेल तर आपले गाठोडे जर हलके करायचे असेल तर आपले कर्मही आपल्याला नेहमी चांगले करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की कर्म चांगले केलं तर फळ हे आपल्याला चांगलंच भेटणार आहे, नाहीतर कर्माचं वाईट फळ हे आपल्याला भोगावंच लागतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि प्रत्येकाला ते भोगावंच लागतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एकदा एक शिकारी होता आणि तो उत्तम शिकार करत होता. एक शिकारी होता आणि तो उत्तम शिकारी करत होता आणि त्याचा तो शिकार करण्याचा व्यवसाय नव्हता, पण त्याचा छंद होता, त्याची आवड होती आणि तो पूर्णपणे त्याच्यामध्ये कला एवढं शिकला होता की साधं पाल्यापाचवाचा आवाज जरी आला तर तो निशाणा लावून त्या प्राण्यांना प्राण्यांना तो मारत होता. म्हणजे शिकार इतकी त्याची तरंबेज होती. आणि मग मात्र तो फक्त हा शिकारीचा व्यवसाय वगैरे नव्हता, फक्त विरंगुळा आणि छंद म्हणून करत होता आणि आपली रोजचे व्यवसाय किंवा आपलं रोजचं जे काम आहे ते सगळं काही काम संपवून तो शिकारीला जात होता. एकदा मात्र शिकार करून तो शिकार करून आपल्या घरी आला आणि मग मात्र आपल्या मुलालाही त्याने शिकारी कसं करायचं हे शिकवायचं ठरवलं आणि मग तो रोज आपल्या मुलाला घेऊन जंगलामध्ये यायचा, कसा निशाण मारायचा, शिकार कुठून येतोय, कशी हालचाल होते, हे सगळं काही तो मुलाला शिकवू लागला. त्यावेळेस मुलालाही आनंद झाला आणि आपले वडील किती शिकारीमध्ये तरंबेज आहेत आणि त्यांना किती उत्तमाची शिकारी येते असं त्या मुलालाही वाटू लागले आणि तो मुलगाही म्हणू लागला की नाही, आजपासून आपणही आपल्या वडिलांसारखं शिकारीमध्ये तरबेज व्हायचं आणि त्यांच्यासारखीच उत्तमाची शिकार शिकायची. आपल्या मुलालाही शिकारीमध्ये उत्तमाचं ज्ञान द्यायचं असं त्या शिकाऱ्याने आपल्या मुलाला तरंबेज करायचं ठरवलं. आणि मग मात्र शिकारीला जाताना तो दरवेळेस आपल्या मुलालाही सोबत घेऊन जात होता आणि मग मात्र मुलाला आपल्या वडिलांचं फार कौतुक वाटत होतं, वडिलांचा फार हेवा वाटत होता. आपल्यालाही मोठं होऊन ही शिकार करता यावी असं त्याचं स्वप्न होतं, असं तो कल्पना रंगवू लागला. आणि मग मात्र तो आपलं सर्व काही वडिलांचं कौतुक आईला येऊन घरी सांगू लागला. आपल्या सर्व वडिलांच्या शौर्याचे किस्से तो आईला येऊन घरी सांगू लागला आणि मग मात्र आईलाही त्यांचं कौतुक वाटू लागलं. आणि मग मात्र एक दिवस शिकारी मात्र एकटा शिकारीला निघाला. एक दिवस मात्र त्याचा मुलगा शाळेला गेला होता, त्यामुळे तो एकटा शिकारीला निघाला आणि नेहमीप्रमाणे त्याने धनुष्य आणि बाण शिकारीसाठी त्याच्याकडेच होतं. धनुष्य बाण घेऊन तो शिकारीसाठी गेला आणि मग मात्र शिकारीच्या शोधात असताना काही अंतरावरच त्याला अतिशय सुंदर हरणाचे पाडच दिसले. काही अंतरावरच त्याला अतिशय सुंदर असे हरणाचे पाडच दिसले आणि मग मात्र ते पाडच एवढं सुंदर होतं की कोणीही त्याच्यावर प्रेम करावं आणि कोणीही त्याच्यावर माया करावी, कोणालाही ते आवडावं असं ते पाडच सुंदर देखणं होतं की बघतच राहावं असं ते हरणाचं पाडच सुंदर होतं. पण मात्र शिकारीला थोडी सुद्धा त्याची दया आली नाही, थोडी सुद्धा त्याची माया आली नाही, थोडी सुद्धा त्याची करुणा आली नाही. आणि मग मात्र शिकाऱ्याने कोणतेही विचार न करता त्या हरणाच्या पाडसाला पाहिलं आणि त्याला मारण्याचा विचार त्याने केला. आणि मग मात्र त्याची दृष्टीआड त्या हरणाच्या पाडसाचं कुठे जाऊ नये त्यांनी आणि शिकाऱ्याने ही आपली दृष्टीआड होऊ नये म्हणून कोणताही विचार न करता त्या हरणाच्या पाडसाला त्याने बाण मारला आणि तितक्यातच ते हरणाचं पाडस कोसळून खाली पडलं. आणि मग मात्र ते ओरडू लागलं, आपल्या आईला हाक मारू लागलं, कारण ते गोंडस होतं, लहान होतं. आणि मग मात्र त्याच्या आवाजाने त्याची आई ही धावत आली.
हरणीही तेथे धावत आली. पाडस तिथून पळ काढणारच, रडणारच होतं. तेवढ्यातच त्या पाडसाची आई म्हणजे हरणी तेथे आली. आणि मग मात्र शिकाराने थोडाही विचार न करता, त्याला खूप आनंद झाला की शिकारी आयती चालत आलेली आहे, आता आपण हिलाही सोडायचं नाही. शिकाराने बाण सोडला आणि मग मात्र तो बाण त्या हरणाच्या आईला म्हणजे त्या हरणीलाही लागला. शिकाराने बाण सोडला आणि मग तो बाण बरोबर त्या हरणीलाही लागला. आणि मग मात्र अचूक निशाण साधल्यामुळे अचूक निशाण आपण साधला या आनंदातच शिकाराला स्वतःचेच कौतुक वाटू लागले आणि स्वतःचे कौतुक करू लागला. आणि मग मात्र दोघालाही मारल्यामुळे त्याला आनंद झाला. आयती शिकार आपल्याला प्राप्त झाली आणि आपण दोघांचाही शिकार केला, त्याचंच त्याला कौतुक वाटू लागलं. आणि मग मात्र थोड्या वेळाने त्याला पालापाचोळ्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मग मात्र थोड्या वेळाने त्याला पालापाचोळ्याचा आवाज ऐकू यायला लागला. आणि मग मात्र त्याने अजून एक शिकार आले आहे याचं त्याला कौतुक वाटू लागलं, आनंद वाटू लागला. आणि त्या दिशेने त्याने बाण सोडला. पण मात्र तेथे कोणताही प्राणी नव्हता, तर त्याचा मुलगा त्याचं कौतुक बनण्यासाठी तिथे येत होता. आणि मग मात्र मुलाच्या छातीला तो बाण लागला आणि मुलगा जोरात ओरडला आणि गतप्राण होऊन खाली पडला. त्याची आईही त्याच्या बरोबर आली होती आपल्या पतीचं कौतुक बघण्यासाठी आणि मुलगा आपल्या वडिलांचं कौतुक बघण्यासाठी. आणि मग मात्र आपला मुलगा गतप्राण झाला आहे, त्याला छातीला बाण लागला आहे आणि तो जमिनीवर कोसळला आहे आणि त्याचा मृत्यू झाला आहे. हे पाहून मात्र त्याच्या आईलाही हृदयविकाराचा झटका आला आणि तीही त्या ठिकाणीच मृत्यू होऊन पडली. आणि मग मात्र शिकाऱ्याला काहीच कळेना की हा प्राण्यांचा आवाज नाही, हा तर मनुष्याचा आहे. आणि मग तो घामेघूम झाला आणि त्याने जोरात पळाला आणि कोटे ओरडण्याचा आवाज आलाय तेथे तो धाव घेऊ लागला. आणि मग मात्र पाहतो तर काय त्याचाच मुलगा गतप्राण होऊन पडला होता आणि त्याच्याच मुलाच्या छातीला बाण लागला होता. आणि मग मात्र त्याला वाईट वाटू लागलं, रडू येऊ लागलं की आपणच आपल्या मुलाला कसं काही मारलं. मला तर वाटलं की हा प्राणी असेल, पण हा तर आपला मुलगाच आहे. आणि मुलाच्या विरहाने आणि मुलगाही मृत्युमुखी पडलाय हे त्याच्या आईला सहन झालं नाही. आणि मग मात्र त्याच्या आईलाही हृदयविकाराचा झटका आला आणि तिनेही प्राण सोडला. आणि मग मात्र त्या शिकाऱ्याला फार वाईट वाटू लागलं, रडू यायला लागलं की असं कसं आपल्या हातून घडलं. पण बघा म्हणले समर्थ, करावे तसे भरावेच लागते. ज्या वेळेस म्हणले त्या हरणीच्या पाडसाला त्याने बाण मारला, त्यावेळी हरणीचं पाडसही गतप्राण झालं, त्यालाही वेदना झाल्या, त्यानेही जोरात हाक मारली. त्यावेळेस त्याची आईही तेथे आली. आणि मग मात्र त्या हरणीलाही त्या शिकाऱ्याने सोडलं नाही, त्या त्याने बाण मारला. आणि मग मात्र दोघांच्या तळतळाटाने त्याच्याही मुलाचा प्राण गेला आणि त्याच्याही पत्नीचा प्राण गेला, त्याच्या मुलाच्या आईचाही प्राण गेला. म्हणजे करावे तसे भरावेच लागते. आपल्याला वाटतं की आपण जे करतो ते आपल्याला भरावं लागत नाही, पण नियतीचा निसर्गाचा हा नियमच आहे. उजव्या हाताने केलं की डाव्या हाताने फेडावंच लागतं. परमेश्वराला परब्रह्मालाही चुकलं नाही. आपण तर मनुष्य आहोत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की करावे तसे भरावे लागते. कोणतंही कर्म करताना पूर्णपणे विचार करून मगच करा की जेणेकरून त्याचा त्रास आपल्याला पुढं होऊ नये असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की शक्य तेवढं सत्कर्म करत राहिलं पाहिजे. आणि चांगलं कर्म करत राहिलं पाहिजे. त्याचं चांगलं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. म्हणून समर्थ म्हणतात की वाईट कर्माचं फळ वाईटच मिळतं आणि चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की करावे तसे भरावे लागते. म्हणून समर्थ म्हणतात की उत्तमच करा म्हणजे उत्तमच होईल असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.